तुमच्या पण घरी मुलगी जन्माला आलेली आहे का? मुलींना 1,01,000 रुपये मिळणार. लेक लाडकी योजनेचे अर्ज चालू झालेले आहेत. नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार. मित्रांनो, लेक लाडकी योजना तुमच्याही घरी जर कोंडस लेकीने जन्म घेतलेला असेल तर तुम्हाला आता हा फॉर्म नक्कीच भरायला पाहिजे. मित्रांनो, लेक लाडकी योजना ही योजना अत्यंत महत्त्वाची योजना आहे. ज्यांच्या घरी 1 किंवा 2 मुली आहेत त्यांना ही योजनेची लाभ घेता येतो. यासाठी प्रत्येकी मुलीला 1,01,000 रुपये मिळतात. यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, काय आहे योजना, कागदपत्र काय लागणार आहेत, सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आणि मित्रांनो, शेवटी तुम्हाला व्हिडिओच्या असा काय एक थोडीशी माहिती देणार आहे, त्यामध्ये तुम्ही ह्या योजनेचा फायदा झटपटीने घेऊ शकतात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर जाणून घेऊया लेक लाडकी योजना म्हणजे यामध्ये पैसे 1,01,000 एका मुलीला कशा स्वरूपात पडतात. चला व्हिडिओला सुरू करूया. महाराष्ट्र सरकारने पिवळ्या किंवा केशरी राशनधारकांसाठी, कुटुंबांसाठी, मुलींसाठी एक अतिशय उपयुक्त अशी लेक लाडकी योजना लागू केलेली आहे. या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या प्रत्येक मुलीला तिच्या वाढ आणि शिक्षणातील महत्त्वाच्या टप्प्यावर आर्थिक मदत देण्यात येणार आहे. मुलीचे बालपण सुरक्षित आणि सुलभ व्हावं, शिक्षण सुरक्षित व्हावं, भविष्य मजबूत व्हावं, या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने लेक लाडकी योजना चालू केलेली आहे. ह्या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे लेकीला वाचवणं, गर्भपात सध्या जे होत आहेत ते टाळवणं. योजनेअंतर्गत मिळणारा आर्थिक लाभ कशा प्रकारे आहे थोडक्यात जाणून घ्या. या योजनेतील मुलींना एकूण 1,01,000 रुपये टप्प्याटप्प्याने दिले जातात. यामध्ये मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये त्या व्यक्तीच्या जॉईंट अकाउंट जे आहे त्या अकाउंटवरती जमा होतात. मुलीच्या आणि आईच्या अकाउंटवरती हे पैसे जमा होतात. त्यानंतर मुलगी पहिलीला गेली की 6,000 रुपये येतात. त्यानंतर मुलगी 6वीला गेली की 7,000 रुपये येतात. आणि मुलगी 11वीमध्ये गेली की 8,000 रुपये येतात. आणि मित्रांनो, मुलीच्या वयाचे 18 वर्ष पूर्ण झाले तर मुलीच्या अकाउंटवरती डायरेक्ट 75,000 रुपये जमा होतात. असे टोटल रक्कम ही 1,01,000 रुपये एका मुलीला मिळून जाते. मित्रांनो, ही रक्कम 18 वर्षापर्यंत त्या मुलीच्या अकाउंटवरती येऊन जाते, म्हणजे तिच्या शिक्षणाचा खर्च यामध्ये निघून जातो. आणि मित्रांनो, 2 मुली जर असतील तर दोन्ही मुलींचे पैसे हे वेगवेगळे त्यांच्या अकाउंटवरती जमा होतात. एका मुलीला 1,01,000 रुपये मिळणार आहेत. या योजनेअंतर्गत राज्यातील अंदाजे 2.5 लाख मुलींना लाभ देण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 2 ते 2.5 ते 3 लाखापर्यंत इथे मुलींचा अंदाज दाखवलेला आहे. त्याचबरोबर यासाठी पात्रता काय असणं गरजेचं आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे पहा. लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी ह्या अटी तुम्हाला लागू करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मुलीचा जन्म 1 एप्रिल 2023 नंतर झालेला असावा. मित्रांनो, ज्या मुली 1 एप्रिल 2023च्या नंतर जन्माल्या आहेत त्यांच्यासाठीच ही योजना लागू करण्यात येणार आहे. त्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा कमी असायला पाहिजे आणि एका कुटुंबातील फक्त 2च मुलींना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मित्रांनो, तुमच्या घरामध्ये 3 मुली जर झाल्या तर त्यापैकी तुम्हाला फक्त 2च मुलींना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर लाभासाठी मुलगी महाराष्ट्रात वास्तव्य करणारी असावी, म्हणजे फक्त महाराष्ट्रातल्याच लोकांना, महाराष्ट्रातल्याच मुलींना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तसेच अर्ज प्रक्रिया थोडक्यात जाणून घ्या. हाऊ टू अप्लाय. लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करणे अगदी सोपी पद्धत आहे. आपल्या गावातील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधा. अर्जाचा फॉर्म मिळवून घ्या. नीट वाचून पुढील माहिती व्यवस्थित भरायची आहे. मित्रांनो, हा फॉर्म भरणं अगदी सोपं आहे. हा फॉर्म तुम्हाला तुमच्या गावातील अंगणवाडी ज्या सेविका आहेत, आशा वर्कर आहेत, अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन तुम्ही हा फॉर्म कलेक्ट करून, किंवा आशा वर्करसुद्धा तुमचा फॉर्म भरून देतात, अंगणवाडी सेविकासुद्धा तुमचा फॉर्म ऑनलाईन करून देतात. तुम्हाला ऑनलाईन करायची सुद्धा गरज पडत नाही. तुम्हाला फक्त त्यांना डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत. डॉक्युमेंट्स काय द्यायचे आहेत आपण पुढे सांगितलेले आहेत.
मुलीचे नाव, जन्मतारीख आणि आधार क्रमांक इथे तुम्हाला द्यावा लागणार आहे. मित्रांनो, आधार कार्ड तुम्हाला हे कंपल्सरी इथे द्यावं लागणार आहे. मुलीचं आधार कार्ड कसं काढायचं आहे, तर मुलीचं फक्त फोटो लागेल आणि मुलींच्या आईचं किंवा वडिलाचं तिथे डॉक्युमेंट्स लागतील आणि मुलीचा जन्मदाखला मात्र कंपल्सरी करण्यात आलेला आहे. पालकाची माहिती, राशन कार्ड क्रमांक, बँक खात्याचं माहिती म्हणजे तुमचं बँक खात्याचं पासबुकचं झेरॉक्स, संपर्कासाठी मोबाईल नंबर, तुमचा पत्ता आणि कोणत्याही टप्प्यातील लाभ मागत आहात ते नमुनेचे तुम्हाला इथे करावे लागेल. म्हणजे तुम्ही कोणत्या टप्प्यासाठी मागत आहात, तुमची डिलिव्हरी झालेली आहे नेमकीच की तुमची मुलगी पहिलीला आहे की मुलगी 6वीला आहे याचा उल्लेख तुम्हाला करायचा आहे. तसेच पालकांचा फोटो आणि घोषणापत्र तुम्हाला इथे द्यायचं आहे. घोषणापत्र तुम्हाला सहज अंगणवाडीमध्ये मिळून जाईल, त्यावरती फक्त तुम्हाला सिग्नेचर करायची आहे. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. हे डॉक्युमेंट्स तुम्हाला तुमच्या गावातील अंगणवाडी सेविका यांच्याकडे नेऊन द्यायचे आहेत. त्या ऑनलाईन करतात किंवा तुम्हीही ऑनलाईन तुमच्या जवळील CSC सेंटरवरती करू शकतात. तुम्हाला दोन्हीही पर्याय इथे दिलेले आहेत. तुम्हीही करू शकतात किंवा अंगणवाडी सेविकासुद्धा यामध्ये करतात. यासाठी तुम्हाला कुठलीही फीस द्यायची गरज नाही आहे. ही सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करणं फ्रीमध्ये होऊन जातं. तुम्ही CSC सेंटरवरती गेले तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील. तर तुम्ही तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे जर डॉक्युमेंट दिले तर तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही. तुम्हाला ते फ्री ऑफमध्ये करून देतात. यासाठी तुम्हाला कुठलंच पैसे द्यायची गरज नाही आहे. मित्रांनो, तुमच्याकडे जर 2 मुली असतील किंवा 1 मुलगी असेल तर तुम्ही हा अर्ज नक्कीच केला पाहिजे. पैसे खात्यात कधी येतात थोडक्यात जाणून घ्या. या योजनेसाठी राज्य सरकारने 125 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून ठेवलेला आहे. सध्या जिल्हास्तरावर अर्ज तपासणी काम चालू आहे. अर्ज मंजूर झाल्यानंतर साधारणतः 2 महिन्याच्या आत DBT प्रणालीद्वारे थेट बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात. मित्रांनो, यासाठी सरकारने 125 कोटी रुपयांचा निधी हा जो आहे तो मंजूर करून ठेवलेला आहे आणि जिल्हास्तरावरती ह्या अर्जाची पातळीची तपासणी चालू आहे. म्हणजे ज्या लोकांनी अर्ज केलेले आहेत त्या लोकांची अर्ज तपासणी चालू आहे की ॲक्च्युली त्यांना 2च मुली आहेत का, त्यांना मुली आहेत का. बरेचसे लोक फ्रॉड करतात. हे सर्वांची तपासणी करून जर योग्य असतील तर तुम्हाला ते पैसे 2 महिन्याच्या आतमध्ये अकाउंटवरती जमा केले जातात. मित्रांनो, महत्त्वाचं काय आहे, जर आपल्या घरी 1 एप्रिल 2023 नंतर मुलगी जन्माला आलेली असेल तर विलंब न करता जवळच्या अंगणवाडी केंद्राशी संपर्क साधा. उशीर झाल्यास टप्प्याटप्प्याने मिळणारे लाभ जे आहेत ते कमी होऊन जातात. म्हणजे की तुमची मुलगी जर जन्माला आली असेल आणि ती जर 1 वर्षाच्या आत असेल तर तुम्ही ह्या योजनेचा लाभ पहिल्यापासूनच घेऊ शकतात. आणि जर तुमची मुलगी पहिलीला असेल तर तुम्हाला पहिला जो लाभ आहे 5 वर्षाच्या आतला तो मिळणार नाही. तुम्हाला डायरेक्ट पहिलीचा लाभ मिळून जाणार आहे. आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल. आणि मित्रांनो, दिलेली माहिती व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओ लाईक करून घ्या. या संदर्भात काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देऊ. बेटी बचाओ बेटी पढाओ. जय महाराष्ट्र.